हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचतच नाही. आणि आजची ही जी काही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. आणि या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि त्याला काठही खूप सुंदर आहे. खरं तर आपण ऑलरेडी काठ कटिंग करून सेपरेट केलेला आहे छान अशी डिझाईन बनवण्यासाठी. त्याचबरोबर तुम्ही इथे हेही बघू शकतात की हा जो काही अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आहे तर तो आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, इथे ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून 2.5 इंच गळ्यारुंदीची मार्किंग करायची आहे. आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे घेतलेला आहे 5.25 इंच. क्रॉसमध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवते. आणि आता मग आपल्याला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तिथे गळ्याची मार्किंग करायची. तर बंद बाजूच्या साईडने गळ्याची मार्किंग आपण नेहमी करतो. सो बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये इथे आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. तर बघा, मग 9.5 अधिक अर्धा असं टोटल 10 इंचाला आपण इथे मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथे पुन्हा 2.5 इंच गळ्यारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मग आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून इथे एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने एक बॉक्स ड्रॉ करून घ्यावाच लागतो. ठीक आहे, पण आज आपण चौकोनी गळ्यावर मार्किंग म्हणजे डिझाईन बनवणार आहोत. सो म्हणूनच माझी मार्किंग केलेली आहे, एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करायची. त्याचबरोबर बघा, ती लाईन मी कंटिन्यू खाली ड्रॉ केलेली आहे. आणि आता आपण हा जो काही चौकोनी गळा आहे ना तर तो कट करूया. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग डायरेक्ट कटिंग न करता हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. पण आज आपण हा जो काही गळा आहे तर कॅनव्हास पेपर न यूज करताच बनवणार आहोत. पॅचसाठी आपण कॅनव्हास पेपर वापरणार आहोत. खरं तर पुढे ते तुमच्या लक्षात येईलच. आणि फायनली चौकोनी गळा आपण इथे मार्क आणि कटिंग करून घेतलेला आहे. सो चला मग आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्याआधी एक महत्वाची स्टेप आपली राहिलेली आहे, ती म्हणजे बघा, इथून हा मधला जो काही पार्ट आहे तर तो आपल्याला इथे कट करायचा आहे, कारण तो आपल्याला डिझायनर पॅच बनवायचा आहे कटवर्क मध्ये. तर पुढे ते तुमच्या लक्षात येईलच. आणि मग बघा, मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरचे 2 साईडचे पार्ट ठेवायचे आहे. दोन्ही साईडला पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलायला नको. खरं तर यासाठी. आणि सगळ्यात आधी आता बघा, आपल्याला इथून टीप मारायला सुरुवात करायची. सो कमरेच्या साईडला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवायची आणि जिथून आपला गळा स्टार्ट होतो तिथे आपल्याला 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कन्फ्युजन होऊ देऊ नका. एक साईडने टीप मारून झाली की सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टीप मारायची आहे. आणि तिथे सुद्धा बघा, गळ्याच्या साईडने आपल्याला 1/2 इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे आणि कमरेच्या साईडला 1/2 इंच एवढं. ठीक आहे, आय होप सो हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला संपूर्ण कट करायचा, म्हणजे कमरेच्या साईडचा आणि गळ्याच्या साईडचा. ठीक आहे, सो मग ह्या पद्धतीने बघा, आपण दोन्ही साईडचं इथे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आता कॉर्नरला मी 1-2 कट्स मारते आणि गळ्याला सुद्धा कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर परफेक्ट असे सरळ व्हावे. आपला गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा,
त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि कानाकोपरे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी सरळ केले. तुम्ही कुठलीही एखादी शार्प वस्तू वापरू शकतात किंवा मग मशीन सोबत भेटलेले स्क्रूड्रायव्हर यूज केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि बघा मग फायनली आपल्या इथे हे अगदी परफेक्ट असं व्यवस्थित सेट झालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर गळ्याला आणि कमरेला कंटिन्यू दाबटीप द्यायची आहे. महत्वाचा पॉईंट इथे हा आहे की दाबटीप देताना अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याची कमरेच्या साईडची फिनिशिंग आपली बिघडायला नको. आणि बघा मग फायनली एक साईडने किती परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपली दाबटीप देऊन झाली. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात. आणि खरं तर इथे तुमच्या हेही लक्षात येईल की आपण ज्या स्टेपने हे पार्ट्स तयार करत आहोत त्या स्टेपमध्ये आपल्याला इथे कुठेही गळा पट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाहीये. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी टाइममध्ये आपले पार्ट्स हे प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी होत आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच स्टिच करू शकता. सो फायनली आपले दोन्ही पार्ट्स इथे रेडी झालेले आहे. यानंतर पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला याचं अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा किती व्यवस्थित असं आपण हे दोन्ही पण पार्ट्स एकमेकाला जोडून घेतलेले आहे. ठीक आहे. यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट असे पार्ट आपल्याला इथे रेडी करायचे आहे पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. सो खरं तर म्हणूनच मग आपल्याला इथे ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट प्रॉपर असे हे पार्ट्स रेडी करून घ्यायचे असतात. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपले हे पार्ट्स परफेक्ट रेडी झालेले आहे दोन्ही पण साईडचे. आणि आता आपण पुढचा पॅच तयार करायला इथे सुरुवात करूयात. खरं तर पुढचा पॅच बनवण्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागणार आहे. तर बघा हा मी छोटासा कॅनव्हास पेपरचा तुकडा घेतलेला आहे. एक्स्ट्राचा इथलं मी कट करून घेते आणि सेंटरपासून ना आपल्याला 2.5 इंचाची मार्किंग करायची आहे. कारण 2.5 इंचाचा गळा असतो, तर 2.5 आणि 2.5 टोटल 5 इंचाचा पॅच आणि कडेकडे 1-1 इंच मार्जिन असं आपल्याला इथे हवं आहे. सो बघा मग 2.5 इंचाची मी इथे मार्किंग करून घेतली. त्याचबरोबर उभा जो काही रुंदी आहे या पॅचची तर ती आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. आणि ही जी काही मार्किंग आहे ना तर ती दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायची. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा आपला हा पॅच आहे आणि वरून पण एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला 4 इंचाचा पॅच घ्यायचा आहे. सो मग मी इथे मार्किंग करून घेते आणि लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. आता हा मधल्या पोर्शन मध्ये वरच्या साईडला आपल्याला छोटे छोटे कर्व ड्रॉ करायचे आहे. कारण की आपण आज खूप सुंदर अशी ट्रेंडिंग कटवर्क ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत. सो बघा मग मी इथे हा पार्ट वापरून खरं तर गोलाकार शेप देत आहे, पण हा जास्त गोलाकार हवा आहे. सो बघा मी कोपरा थोडासा आतमध्ये घेतला. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेन करून घेतली आणि जिथे आपलं एक्स्ट्राचं मार्जिन आहे तिथे आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपली कॅनव्हास पेपरवर परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. आता त्यासाठी आपल्याला काठ आणि अस्तर लागणार आहे, तर ते आपण इथे कट करून घेऊयात. तर आपल्याला काठ जेवढा लागणार आहे तेवढाच आपण घेणार आहोत. खूप काही इथे एक्स्ट्रा घेण्याची गरज नाहीये, कारण आपल्याला पुन्हा बाही डिझाईनसाठी सुद्धा काठ पुरला पाहिजे. तर बघा मग सगळ्यात आधी काठ ठेवला, त्यावर ठेवला अस्तर आणि मग त्यावर ठेवायचं आहे कॅनव्हास पेपर. आणि जी काही आपण मार्किंग केलेली आहे म्हणजे जो काही शेप ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या टीप मारताना टीप अजिबात वर खाली होऊ देऊ नका, कारण आता आपण जी टीप मारणार आहोत त्यावरच आपला संपूर्ण शेप डिपेंड आहे. आणि आपला शेप अगदी परफेक्ट येणं खरं तर खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना की शेप आपण व्यवस्थित ड्रॉ करतो पण टीप व्यवस्थित देत नाही, त्यामुळे मग थोडा टाइम लागला तरी सुद्धा चालेल, पण काळजीपूर्वक टीप द्यायची आहे. खालच्या साईडला सरळ आपण एक टीप टाकलेली आहे. एक्स्ट्राचं कट करायचं, साईडचं सुद्धा. आणि हा जो काही कर्ववाला शेप आहे ना तिथे सुद्धा आपल्याला कट करायचा आहे. फक्त थोडंसं मार्जिन पुरतं आपण इथे ठेवलेलं आहे, म्हणजे 1/2 इंच एवढं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि आता या वरच्या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग इथे कट्स मारून झाल्यानंतर हा छोटासा पॅच आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे.
आणि त्याचे जे काही कर्व आहे, जे काही कानेकोपरे आहेत, तर ते अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सरळ करून घ्यायचे आहे. अगदी अलगद अलगद, खूप काही जोरात इथे प्रेस करण्याची गरज नाहीये. खालच्या साईडला सिंपल अशी दाबटीप दिलेली आहे आणि दाबटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. लगेचच वरचा जो काही शेप आहे तिथे सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो बघा मग फायनली किती व्यवस्थित परफेक्ट असं आपण खरं तर इथे दाबटीप देऊन घेत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेपही आपला अगदी प्रॉपर व्यवस्थित आलेले आहेत. छोटे छोटे कर्व घेतलेले आहेत, पण टोटल इथे ना 4 बसवलेले आहेत. तुम्ही इथे 3ही बसवू शकतात जर तुम्हाला मोठे हवे असतील तर. आणि कडेने सुद्धा टीप देऊन एक्स्ट्राचा कट केला जेणेकरून तिथून धागे निघायला नको. ठीक आहे, इथपर्यंत आपला हा पॅच तयार झाल्यानंतर आपल्याला आता इथे 5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि मग मी लाईनही ड्रॉ करते जेणेकरून आपल्याला ते जॉईन करणं इझी जावं यासाठी. आणि जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच टीप द्यायची आहे. टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉकही करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि आपली डिझाईन सुद्धा लवकर खराब होणार नाही. ठीक आहे, एक साईडचं जोडून झालं की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा जोडून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. फायनली परफेक्ट असा पॅच आपण मध्यभागी इथे जोडून घेतला. त्यानंतर आता बॅक साईडला आधी टक्स टाकून घेऊयात. सो सेंटर पासून 4.5 इंच, अर्धा इंच साईडला आणि उभं 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन आपल्याला लॉक करायचं आहे. ठीक आहे, सो बघा एक साईडने टक्स टाकून झाला, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा टाकून घेऊयात. खरं तर योग्य पद्धतीने परफेक्ट टक्स टाकणं खूप गरजेचं असतं. परफेक्ट जर टक्स टाकले नाही तर फिनिशिंग पण बिघडते. ब्लाऊज कमरेच्या साईडला फिटिंगला व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टक्स टाकून घ्यायचे. त्यानंतर आता इथे गळ्याला आणि कमरेला एक लेस लावायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. सो मी सुद्धा मस्त अशी डिझायनर लेस इथे घेतलेली आहे आणि ती गळ्याच्या साईडला लावून घ्यायची आहे. सो बघा मग इथून अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक लेस लावायची आहे. लेस लावताना गळ्याचा आकार चेंज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. अशी सिंपल असं स्ट्रेटच लावायचं आहे. इथे कोपऱ्यावर क्रॉसमध्ये लेस फोल्ड करायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको, शेप चेंज व्हायला नको आणि कंटिन्यू लगेचच कमरेच्या साईडला आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे, आता एक्स्ट्राची लेस मी इथे कट करते आणि ह्या लेसला आपल्याला द्यायची आहे दुसऱ्या साईडने सुद्धा टिप. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग देखील खूप सुंदर येते. यानंतर लगेचच आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने लेस लावून घेऊयात. फक्त एवढाच फरक आहे की तिकडच्या साईडने आपण गळ्यापासून सुरुवात केली आणि इकडून आपल्याला कमरेपासून लावायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आणि कॉर्नरवर म्हणजे कोपऱ्यावर अगदी व्यवस्थित ती फोल्डही करायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो बघा किती व्यवस्थित असं आपण इथे ही लेस लावलेली आहे. आता यानंतर ह्या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टिप द्यायची आहे. ऍक्च्युली संपूर्ण डिझाईन कटिंग स्टिचिंग करताना ज्या ज्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या. सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग्स आहेत आपले. दोन्ही साईडने इथे लेस लावून झालेली आहे. किंचितसे जर धागे वगैरे दिसत असतील तर ते कट करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला या बॅक पार्टला इथे लावायची आहे लेस म्हणजेच नॉट रेडीमेड. जर तुम्हाला इथे कापडी नॉट बनवायचं असेल तर तुम्ही इझिली बनवू शकतात. मी इथे रेडीमेड घेतलेली आहे 1 मीटर, कारण एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते या पद्धतीने. आणि त्याला आता आपल्याला सिंपल असं फॅब्रिकचं लटकन बनवायचं आहे. सो मग मी ते चौकोन कट करून घेतलेले आहे. जर तुम्हाला इथे रेडीमेड लटकन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात. ऍक्च्युली इथे कसे लटकन लावायचे हे तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. बट आज आपण डबल लेअरमध्ये म्हणजेच डबल कपड्यामध्ये सिंपल असं त्रिकोणी लटकन बनवणार आहोत. आणि इथे ना डबल फोल्ड करून कपडा केला की खालच्या साईडला सुद्धा तो वरच्या साईडला फोल्ड करायचा. ठीक आहे, आणि मग एक्स्ट्राचा कट करायचा दोन्ही पण साईडचा. आणि आता आपण हे सिंपल सरळ करूयात. खरं तर लटकन डिझाईनचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत.
तर ते व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही छान अशी डिझाईनर लटकन नक्कीच बनवू शकतात. आता साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट लावायची आहे. एक साईडची लावून झाली की सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची आणि त्यावर सुद्धा अगदी प्रॉपर परफेक्ट असं डबल टिप देऊन आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडचे नॉट अगदी व्यवस्थित आपण एकाच लेवलमध्ये लावून घेतलेले आहे, जेणेकरून फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको. आणि हे नॉट आपण इथे बांधून घेतलेले आहे. ठीक आहे. सो फायनली आपली डिझाईन इथे तयार झाली. तर मी थोडं जवळून लुक दाखवते म्हणजे नक्कीच तुम्हाला आयडिया येईल. सो बघा मग फायनली चौकोनी गळ्यावर आपण आज काठाची खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली कटवर्क ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे. असं ही कटवर्क ब्लाउज डिझाईनचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे. तशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. असंही बऱ्याच साऱ्या कस्टमरला चौकोनी गळा हा आवडत असतो, पण डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. असंही ह्या संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. त्याचबरोबर खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. त्या जर फॉलो करून तुम्ही डिझाईन बनवली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन नक्कीच बनवता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असे लुक येणार आहे. सो त्यामुळे तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि ह्या डिझाईनची आयडिया कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपलं संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते फिनिशिंग फिटिंग किती सुंदर अशी आलेली आहे. आणि असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.